अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आपल्याकडे आहे 4 डिसेंबरला दत्त जयंती। आणि या दिवशी या वर्षीचा योगायोग असा झालेला आहे ना की दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे। म्हणजे खूप सुंदर असा सुवर्ण सोहळा आलेला आहे। कारण दत्तगुरूंचा वार सुद्धा गुरुवारच असतो। कारण गुरुवारच्या दिवशीच दत्तगुरूंची सेवा करण्याला खूप महत्त्व असतं। त्याच संयोगामध्ये यावर्षी दत्त जयंती ही गुरुवारी आलेली आहे आणि त्यामुळे खूपच मोठा योगायोग जुळून आलेला आहे। दत्त जयंती गुरुवारी आलेली आहे, त्याचबरोबर मार्गशीर्ष मधला हा गुरुवार आहे आणि त्याचबरोबर दत्तगुरूंचा वार सुद्धा आहे। तर ही खूप मोठी पर्वणी आहे। इतर वेळेपेक्षा या दत्त जयंतीला दत्तगुरू महाराजांचे तत्व हजारो पटीने अधिक असणार आहे। कारण ज्या वेळेमध्ये ज्या देवतांची जी काही आपण कार्य असतात, जी काही आपण पोथी पारायण करतो, जी काही त्यांचा जन्मोत्सव असतो ना, त्या वेळामध्ये त्यांचे तत्व खूप जागृत झालेले असतात। आणि यावर्षी तर गुरुवारी दत्त जयंती आली आहे आणि ही खूप मोठी पर्वणीच आहे। तर आपल्याला काही सेवा करून या दत्त जयंतीला खूप लाभ करून घ्यायचा आहे आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे। तर आपल्याला फक्त एकाच दिवसाची सेवा करून आपल्याला खूप मोठं पुण्य पदरी पाडून घ्यायचं आहे। तर ती सेवा कोणती आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याचबरोबर या दिवशी दत्त महाराजांना कोणता नैवेद्य दाखवावा आणि त्यांना कसं प्रसन्न करून घ्यावं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण बघा। दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी सकाळी लवकर उठून दत्त महाराजांची पूजा करायची आहे आणि त्यांच्या फोटोला आपल्याला चंदन अर्पण करायचं आहे। त्यांना पांढऱ्या चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला त्यांच्यासाठी पिवळं फूल अर्पण करायचं आहे। कारण पिवळा कलर, पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळा रंग कुठलंही त्यांची जी सेवा असेल ना ती दत्त महाराजांना खूप प्रिय आहे। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी नैवेद्यामध्ये घेवड्याच्या शेंगा बनवायच्या आहे। काही ठिकाणी वालाच्या शेंगालाच घेवड्याच्या शेंगा म्हणतात, पण घेवड्याच्या शेंगा हे वेगळ्या असतात। त्यालाच श्रावण शेंगासुद्धा म्हणतात किंवा श्रावणी घेवडा जर तुम्ही बाजारात जाऊन विचारलत ना तर तुम्हाला हमखास मिळून जाईल। तर तुम्हाला त्याचा समावेश या दिवशी नैवेद्यामध्ये करायचाच आहे। इतर तुम्ही कुठलाही पदार्थ करा, त्याला काहीही बंधन नाही। फक्त कुठल्याही पदार्थामध्ये तुम्हाला कांदा लसणाचा वापर करायचा नाही। बाकी तुम्ही कुठलाही पदार्थ करू शकता। यामध्ये तुम्ही डाळ भात, अगदी पुरणाची पोळी केली तरीही चालणार आहे। एखादा गोडाचा पदार्थ, खीर असू द्या किंवा शिरा असू द्या, तो केला तरीही चालणार आहे। फक्त तुम्हाला घेवड्याच्या शेंगा आवर्जून करायच्या आहे। त्याबरोबरच तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन दानसुद्धा करायचं आहे। गरजू व्यक्तींना आपल्याकडून एखादी वस्तू जर दिली गेली ना तर ती सुद्धा तुम्हाला या दिवशी द्यायचीच आहे। जमलं ना तर पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्ही दान करू शकता। त्याचबरोबर सोप्यात सोपं म्हणजे पिवळ्या रंगाची डाळ, म्हणजे हरभऱ्याची डाळ असू द्या किंवा मुगाची डाळ असू द्या, ती आपल्याला दान करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला गुळसुद्धा दान करायचं आहे। एकंदरीत काय तर आपल्याला पिवळ्या वस्तूंचं दान दत्त जयंतीच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी करायचं आहे। त्याचं खूप जास्त फळ आपल्याला भेटत असतं। त्यानंतर आपल्याला या दिवशी घरामध्ये काही सेवा करायच्या आहेत ज्या आपल्याला दत्त महाराजांपर्यंत पोहोचवू शकतील। कारण दत्त महाराजांना सेवा अतिशय प्रिय आहेत। काही जणांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल, काही जणांनी स्वामी चरित्राचं पारायण केलं असेल, तर काही जणांनी ज्या परीने ज्या सेवा करायच्या त्या केल्या असतील। पण आपल्याकडे आता एकच दिवस शिल्लक आहे, तो म्हणजे दत्त जयंतीचा दिवस। तर त्या दिवशी फक्त एकाच दिवशी सेवा करून सुद्धा तुम्ही तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकता। तर ती सेवा कोणती तर आपल्याला या दिवशी दत्त बावनी वाचायची आहे। दत्त बावनी ही अतिशय दत्त महाराजांना प्रिय आहे। त्याचबरोबर दत्त बावनी वाचताना मनामध्ये अतिशय दृढ विश्वास ठेवायचा की मी ज्या हेतूने ही दत्त बावनी वाचन करत आहे त्या हेतूने माझी सर्व मनोकामना पूर्णार आहेत आणि स्वामी महाराज, दत्त महाराज मला हवं ते सर्व फळ देणार आहे। तुम्ही फक्त एकच दिवस जरी दत्त बावनी वाचली ना तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे। तुमच्या सर्व मनोकामना, दुःख, अडलेली कामे सर्व काही पूर्ण होणार आहे। आणि त्याचबरोबर असं सुद्धा म्हणलं गेलेलं आहे की
गुरुवारी दत्त जयंती आली आहे आणि जर तुम्ही गुरुवारपासून संकल्प केला आणि त्या दिवशी जर तुम्ही दत्तबावांनी वाचली तर तुम्ही पुढचे 52 गुरुवार जर दत्तबावांनी दर गुरुवारी वाचली तर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते. याचा खूप जणांनी अनुभव घेतला आहे. फक्त तुम्हाला जर तुम्ही एकाच दिवशीची दत्तबावांनीची सेवा केली तरीही तुमच्यावर खूप छान फायदा होणार आहे. आणि जर तुम्ही 52 गुरुवारसाठी जर दत्तबावांनीची सेवा केली ना तर त्याचासुद्धा तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होणार आहे. तर एकंदरीत काय, या दत्त जयंतीला आपल्याला दत्तबावांनी पठणच करायचे. त्यानंतर आपल्याला 108 वेळा ओम द्राम दत्तात्रेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याबरोबरच 108 वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला फक्त दत्त जयंतीच्या दिवशी दत्तबावनी, दत्त मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्याच नावाचा मंत्र या 3च सेवा करायच्या आहे. आणि ह्या तुम्ही एक दिवस जरी सेवा केल्या ना तरी तुम्हाला खूप जास्त फळ भेटणार आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान लाभावं, दत्तगुरूंची, स्वामी महाराजांची आपल्यावरती कृपा व्हावी म्हणून प्रत्येकाने निदान दत्त जयंतीच्या दिवशी तरी ह्या सेवा आपल्या घरामध्ये नक्की करावं असंच मी सांगेन. त्याचबरोबर दत्तमाऊलीच्या आवडतीचा नैवेद्य त्यांना अर्पण करा. तुमची प्रार्थना त्यांना मनोमन पोहोचवा आणि निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना ही महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते. या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटूया पुढच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आणखीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.